नमस्कार. आज आपण भुलेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत, जेथे नंदीची मान सरळ नाही. आजही देवाच्या पिंडीखाली दुधाची वाटी ठेवतात. आपल्याला मंदिरामध्ये अनेक फुटलेल्या मूर्ती दिसतील. या सर्वाचे कारण काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या मंदिराचा पूर्ण इतिहास पण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर भुलेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. 13व्या शतकातील देवगिरी म्हणजेच यादवकालीन हे मंदिर आहे. हे मंदिर यवत नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये एका टेकडीवर आहे. पुणे शहरापासून साधारण 50 ते 55 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरामध्ये आल्याच्या नंतर मंदिरातील शांतता आणि थंड वातावरण, येथील वातावरणामुळे येथे आलेल्या भाविकांना अतिशय प्रसन्न आणि एक समाधानी अनुभव मिळतो. मंदिराच्या भिंतीवरती दिसणारे शास्त्रीय आणि दगडी कोरीव काम मंदिराला पुरातन आणि ऐतिहासिक अनुभव देते. श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर आजूबाजूच्या प्रदेशातूनही भाविक हजेरी लावत असतात. तसेच या मंदिराला ऐतिहासिक संशोधक आणि प्राचीन वास्तुकलेचे रसिक सुद्धा भेट देतात. यानंतर आता आपण मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर प्राचीन कथेनुसार भगवान शिवजी येथे ध्यान करण्यासाठी आले होते. मग देवी पार्वती माता आदिवासी स्त्रीच्या वेशभूषा करून भगवान शिवजींना मोहित करण्यासाठी येथे आल्या आणि देव आणि माता पार्वतीने कैलास पर्वतावर जाऊन लग्न केले आणि भगवान शिवजी पार्वती मातेकडे आकर्षित झाले, म्हणून भगवान शिवजीचे दुसरे नाव पडले भुलेश्वर आणि त्यावरूनच मंदिराचे नाव भुलेश्वर म्हणून पडले, असे प्राचीन कथेनुसार सांगितले जाते. हे जे मंदिर आहे तो सुरुवातीला मूळचा मंगलगड नावाचा किल्ला होता आणि तो दैवत मंगल किल्ला म्हणूनही ओळखला जात होता. नंतर या मंदिरावर औरंगजेबाने आक्रमण केले. आजही मंदिरामध्ये आपल्याला फुटलेल्या मूर्ती दिसतील आणि औरंगजेबाने हल्ला केल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हल्ल्यातून मंदिर वाचवले आणि महाराजांच्या कारकिर्दीत काही मुस्लिम कारागीर होते. या शिल्पांची पूर्व बांधणी मग त्या मुस्लिम कारागिरांनी केली असे सांगितले जाते. त्या आक्रमणाचा प्रभाव आजही जाणवतो, कारण आपण मंदिरामध्ये आल्याच्या नंतर दोन्हीही बाजूने छुपे प्रवेशद्वार आणि पायऱ्याही पाहू शकतो. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर अनेक विद्रूप पुतळे आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक भिंतीवर शिल्पे दिसतील. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्याला मध्ये आल्याच्या नंतर अतिशय सुंदर नंदी दिसत आहे. पण या नंदीची मान सरळ नाहीये. याचे कारण आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत. त्यानंतर थोडे पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक खूप लांबलचक कासव दिसेल. तर मंदिरामध्ये नंदीची मान थोडीशी तिरकस आहे. याचे कारण ही जी खिडकी आहे त्यामधनं 28 मार्च रोजी, फक्त 28 मार्च रोजी पहिले सूर्यकिरण देवाच्या पिंडीवर पडते आणि या कारणामुळे नंदीची जी मान आहे ती थोडीशी तिरकस आहे. तर त्या खिडकीच्या एकदम समोर मुख्य प्रवेशद्वार आणि देवाचे मंदिर आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला भुलेश्वर महादेव निद्रा कक्ष म्हणून दिसेल. आता आपण येथे दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत. तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाच्या मूर्तीच्या तिथे व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे आपण थोडंसं दुरूनच आपल्याला देवाची मूर्ती दाखवणार आहोत आणि देवाची मूर्ती पाहण्यासाठी आपण व्हिडिओमध्ये काही फोटोज पण दाखवलेले आहेत. तर ही जी पिंड आहे त्या पिंडीखाली आजही दुधाची वाटी ठेवली जाते आणि तो प्रसाद घेतला जातो असे येथील पुजारी सांगतात. येथील जी देवाची मूर्ती आहे ती स्वयंभू आहे. येथे दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला अतिशय प्रसन्न आणि देव तिथे साक्षात आहेत अशी अनुभूती येते. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात. तर आपण काही भाविकांशी संवाद साधलेला आहे. सर्वप्रथम आपले नाव? माझे नाव संतोष चव्हाण आहे आणि मी पुण्यातून आलो आहे. अच्छा. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे भुलेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि सोलापूर रोडवर तुम्ही जेव्हा हडपसरमधून निघाल तेव्हा 50 किलोमीटरच्या अंतरावर सोलापूर रोडनी सरळ आल्यावर तुम्हाला
एक भोलेश्वर स्टॉप लागेल, तिथून 10 किलोमीटर तुम्ही मध्ये आला तर तुम्हाला हे मंदिर दिसेल. हे मंदिर ॲक्च्युली खूप प्राचीन आहे. जवळजवळ 1400 वर्षापूर्वी यादवकालीन मंदिर आहे. त्यानंतर जेव्हा आदिलशाही आली त्यानंतर त्यांनी हे मंदिर खूप पाडले. पण नंतर परत पेशव्यांनी आणि शाहू महाराजांनी या मंदिराचं उद्धारण करून खूप अशा प्रकारे मंदिर मेंटेन ठेवलेलं आहे. आणि मी इथे नेहमी येतो, कारण हेच आहे की तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाल एकदम मंदिर एकदम सुरेख आहे. आणि तुम्ही बघताल की तुम्ही जेव्हा जाताल तिथे खूप प्रसन्न असं तुम्हाला असं वातावरण असेल. आणि जी महादेवाची जी पिंड आहे ती खूप प्राचीन आहे. आणि नक्कीच तुम्ही जेव्हा त्याचं दर्शन घ्याल तुम्हाला एक शांतता वाटेल. दर्शन झाल्याच्या नंतर मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला ब्रह्मा विष्णू महेशांची मूर्ती दिसेल आणि त्याचबरोबर आपल्याला येथे गणपती बाप्पांची स्त्री रूपामधील मूर्ती दिसेल. मंदिरामध्ये आपण पाहू शकतो सर्व बांधकाम हे दगडी बांधकाम आहे. आणि येथे पण पाहू शकतो ज्या मूर्त्या आहेत त्या औरंगजेबाच्या ज्या हल्ल्यामध्ये या सर्व मूर्त्या फोडल्या गेलेल्या आहेत. मंदिरामध्ये सर्व भिंतींवर अतिशय सुंदर नाजूक कोरीव काम पण केलेले आहे. तसेच अनेक ठिकाणी मंदिरामध्ये आपल्याला अशा खिडक्याही पाहायला मिळतील, जेणेकरून कोणी आक्रमण करायला आले तर त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी ह्या खिडक्या आहेत. मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच अनेक छोटे छोटे मंदिर पण आहेत. हे आहे मंदिरातील गोल घुमट आणि त्यावरही नक्षीकाम करण्यात आलेले आहे. अतिशय सुंदर हे गोल घुमट आहे. मंदिरामध्ये एका बाजूला रामायण आणि एका बाजूला महाभारताचे शिल्प तयार करण्यात आलेले आहेत. आणि आता आपण जे पाहत आहोत ते महाभारत मधील श्रीकृष्ण रथ चालवतानाचे दृश्य आहे. ही भिंत जी आहे ती खालच्या बाजूची आहे, तरी पण येथील मूर्त्या फोडण्यात आलेल्या आहेत. तसेच बरेच अनेक छुपे दरवाजे पण आहेत. त्यातील हा एक छोटासा दरवाजा आहे जिथून आपल्याला मंदिराच्या बाहेर पडता येते. आपण जर पावसाळ्यामध्ये या मंदिरामध्ये आलो तर आपल्याला अतिशय विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल. कारण मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो मंदिरामधनं अतिशय सुंदर दिसतो. पावसाळ्यामध्ये इकडे अतिशय दाट झाडे आणि हिरवळ आपल्याला पाहायला मिळेल. मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये पण अनेक छोटे मंदिर पण बांधण्यात आलेले आहेत. तर जवळपास भुलेश्वर मंदिराबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि मंदिराचा परिसरही आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तसेच आपण मंदिरातील जे पुजारी आहेत त्यांच्याकडून पण मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. प्राचीन मंदिर आहे. आतमध्ये जर शिवलिंग स्वयंभू आहे. पिंडीच्या आतमध्ये खाली 3 लिंग असतात. ब्रह्मा विष्णू महेश मध्ये गंगा असते. वाटेमध्ये प्रसाद ठेवला की या ठिकाणी प्रसाद घेतला जातो. मग या ठिकाणी श्रावण महिन्यात मोठं यात्रा असते महिनाभर, महाशिवरात्र वगैरे. साईडचं बांधकाम वगैरे हेमाडपंथी बांधकाम आहे. यादवकालीन श्रीकृष्णाच्या काळातलं मंदिर आहे. दुपारी साईडच्या मूर्त्या वगैरे मुघलांनी तोडलेल्या तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात. या साईडला रामायण आहे, या साईडला महाभारत आहे. आणि या ठिकाणी असं गोष्ट, या ठिकाणी श्रीच्या रूपात गणेशाची मूर्ती आहे. नंदीच्या पाठीमाग खिडकी आहे. ती खिडकीतून सूर्याचं पहिलं किरण पिंडू पडतं. 28 मार्चला वर्षातून फक्त एकदाच. त्यामुळे नंदीची मानाची थोडी तिरकी केलेली. तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.